भिवंडी तालुका जुनानदुर्गी गांव में श्रमिक मंडल भिवंडी द्वारा संचालित के.एन. टावरे विद्यालय के कक्षा 10वीं के विदाई समारोह व वार्षिक पुरस्कार वितरण समारोह का आयोजन आज दिनांक 10 फरवरी 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस कार्यक्रम में कक्षा 10वीं के विद्यार्थियों ने स्कूल के प्रति अपने विचार व्यक्त किए और साथ ही एकेडमिक ईयर 2025-2026 में खास कामयाबी हासिल करने वाले विद्यार्थी, जिनमें इंटर स्कूल स्पोर्ट स्पर्धा 26 जनवरी, 15 अगस्त, रक्षा गुरु पूर्णिमा, नवरात्रि जैसे त्योहार और स्कूल में हुए अलग अलग कार्यक्रम में भाग लिए विद्यार्थियों का सम्मान मान्यवरों के हाथों हुआ। इस अवसर पर श्रमिक मंडल भिवंडी संस्था के सचिव तानाजी पाटिल, के.एन. टावरे विद्यालय के प्रभारी मुख्य अध्यापिका सुनीता जाधव मैडम, ज्येष्ठ शिक्षक तुषार आंबेकर, संगीता कदम, वैशाली चौरे, लहू सालकर, मनीष पारधी, भगवान उराडे, प्रभाकर पाटिल, रघुनाथ चौधरी, सुनील गड़दे, लता जोशी, स्कूल के वरिष्ठ लिपिक जनार्दन पाटिल, स्कूल के सिपाही रामदास मिसाल, अंकुश सालकर, जय जाधव, अमित पाटिल सहित अनेकों मान्यवर तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन गणेश केने सर व आभार प्रदर्शन प्रभाकर पाटिल सर ने किया। या दिवशी म्हणजे आम्हीच मुलं लहान असताना या शाळेत आलो, या शाळेत शिकलो, मजा केली, मस्ती केली, मित्रांजोडीला खोड्या काढल्या, शिक्षकांच्या हातून मार खाला, अशा अनेक गोष्टी केल्या, मजा केला आणि चांगला शिक्षण सुद्धा घेतला। पण या दिवसापासून आम्ही आता या शाळेतून निघून झालो, पण असं नाही की या शाळेचं आमचं नातं नसेल, नातं तर खूप मोठं असेल। आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्हीच काय, प्रत्येक माणसाला आपल्या शाळेची आठवण येते आणि आपण केलेले मस्ती मजा आठवतो आणि शिक्षकांच्या हातून खाल्लेला मार। पटेल सर असंच खेळ घेऊन हा निरोप करा स्वतःला सिद्ध, करा स्वतःला सिद्ध की माया असे मान्यवर, अशा या मान्यवरांचा सत्कार आणि आदर करण्यासाठी मी विनंती करतो आपल्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सर जाधव मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्रमिक मंडळ संस्थेचे सचिव श्री तानाजी पाटील साहेब। आज तो दिवस आला, आज नक्की मी काय बोलू काय करू मला हेच कळत नाहीये। इथून सुटून पुढे कॉलेजला जाण्याचा आनंद साजरा करू, इथून सुटण्याचा दुःख करा। आज या पिंजऱ्यातून सुटण्याची वेळ आली आहे, तर या पिंजऱ्यावर सर्वात जास्त मैफिलीत जमावे सारे आणि कधी न संपणारी रात पाहिजे। मैफिलीत जमावे सारे आणि कधी न संपणारी रात पाहिजे। करावी मस्करी एकमेकांची, टाळी द्यायला हात
पाहिजे, करावी मस्करी एक जणांची, टाळी द्यायला हात पाहिजे, मग पाप करून मेलो तरी हसत हसत मरेल मी, मग पाप करून मेलो तरी हसत हसत मरेल मी, फक्त नरकाची मित्रांची साथ पाहिजे. आणि जेव्हा मी ओम साई सोडून या स्कूलमध्ये फर्स्ट टाइम आलेली ना, तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न होता, म्हणजे 1.5 वर्ष जिज्ञासा आणि माझ्या मनात, की लाईक आपण या स्कूलमध्ये का आलो, कशासाठी आलो, या स्कूलमध्ये काय आहे, ते खूप सारे प्रश्न यायचे. आणि मग इथं आम्ही आलो, म्हणजे आम्हाला खूप म्हणजे इतकंच प्रश्न यायचे ना, की या आपण नुसतीच या ती शाळा सोडून या शाळेत आलो, काय आहे या शाळेत. आणि लिटरली त्या 1.5 वर्ष जो आमच्या डोक्यात जो प्रश्न यायचा ना, त्याचं उत्तर आम्हाला या 10वीच्या वर्षात कळालं, की जर आम्ही या शाळेत आलोच नसतो तर इतके चांगले कधी फ्रेंड्स मिळाले नसते, इतके चांगले सर मिळाले नसते, आईसारखी माया लावणारी व निस्वार्थ प्रेम करणारे कधी मॅडम मिळाल्या नसत्या. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी साथ दिली आहे, प्रत्येक वेळी आम्हाला समजून घेतलंय त्याच्याबद्दल. आणि या शाळेकडून खरंच खूप काही शिकायला भेटलंय. या शाळेत आल्यावर समीक्षा, विधी, हर्षदा, प्रांजल, प्रज्ञा, प्राप्ती, भाविक, दीप, सौम्या, पुष्कर, मने, चिन्मय, प्रथमेश, वंश, वेदांत, दुर्वेश हे मित्र मैत्रिणी भेटले. आणखी काहीच दिवस आम्ही एकत्र असणार. थोड्याच दिवसात सगळे आपापल्या स्वप्नाच्या शोधात जगभर फिरणार. सगळ्यांना वर्गातले थोड कडू क्षण आठवणार. स्वतःचा वाढदिवस आणि सरांचा वाढदिवस साजरा करणं आता पुन्हा नाही होणार. ऑफ ट्रेडला मारलेल्या गप्पा विचारात जपाव्या लागणार. एकाच कवितेत 6 वर्षाचा प्रवास कसा बरं सांगता येणार. सगळे झाडाच्या फांद्याप्रमाणे पसरणार, पण थोड मात्र एकच असणार. नंतर आपण सगळे गेट टुगेदर साठी तरसणार. मग भेटल्या मातीच्या ढिगात विखुरले गेलेले सुखदुःखाचे मणिक मोती आम्हाला सापडणार. आणखी काही दिवस आम्ही एकत्र असणार आणि गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी असं म्हणत सुस्कारे सोडावे लागणार. हो, आणखी काहीच दिवस आम्ही एकत्र असणार. चलो अब वक्त हो चुका है, मुझे अलविदा करना होगा. याद रखना मुझे मेरे दोस्तों, अब मुझे जाना ही होगा. चाहे जो राहें जो साथ चली थी यादों में रह जाएगी, सपनों की वह खुशबू दिल में ही बस जाएगी. आंखों में नबी होगी, लबों पर दुआ होगी, फिर भी दिल के किसी कोने में मेरा साया तुम्हारे संग होगा. जिंदगी के इस मोड़ से मैं नया सफर चुनती हूँ. तुम्हारी हंसी, तुम्हारी बातें संग अपने ले चलती हूँ. थँक्यू. समजून सांगणारी, समजून देणारी एक तरी मैत्रीण असावी. चेष्टा करणारी, खूप सतवणारी, अश्रू देणारी, अश्रू पुसणारी. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला अशा एक समजून 5-5 मैत्रिणी भेटल्या आहेत. त्यांची पण आपली आपली वेगळीच खासियत आहे, जसे की भूमी आणि भूमिका. लहानपणापासूनच सोबत असणाऱ्या या दोघी जरा विचित्रच आहे, पण समजूनही तितक्याच घेतात, रडवताही तितक्यात आणि हसवतातही तितक्यात. मला तर सर्वात जास्त त्यांचीच आठवण आहे. रस्त्याने जाताना केलेले गॉसिप, फालतूगिरी नेहमीच लक्षात राहील. रस्त्याला भूमिकाचे घाण चढ, एकटीच पुढे पुढे बडबडत निघायची आणि आम्ही दोघी शांतपणे ऐकायचो. हा आमचा डेलीचा रुटीन झाला होता. विधीला कितीही बोला, कितीही मारत तरी कधीच राग येत नव्हता. समीक्षा तर ती तुम्हाला जितकी शांत वाटते तितकी नाहीये. ती कशी आहे ते आम्हालाच माहिती. हर्षदा तिला माझी कुठल्या जन्माची दुश्मनी आहे मला समजत नाही. कोण काही बोललं, किती राग आला, तिला मारल्याशिवाय माझा राग शांत होत नव्हता. परंतु आता मला प्रश्न पडतोय, ही सवय कशी मोडेल. मुलांबद्दल बोलायचं झालं तर काही सुचत नाही, कारण आम्ही त्यांच्याशी जास्त कधी बोललोच नाही. पण आता तरी बोला, परंतु त्यांच्यासोबत आजची केलेली मस्ती कधीच विसरू शकत नाही. आणि कोणाला काही चुकून जास्त बोलले असेल तर सर्वांना सॉरी आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे धन्यवाद. इस वक्त को रोकने का रीत जाता है. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आजचा दिवस आनंदाचा आहे, पण डोळ्यात पाणी आणणारा देखील आहे. या शिक्षकांनी आम्हाला केवळ शिक्षकाचेच मार्गदर्शन नाही तर मित्रांचे हास्य, परीक्षा, सहली, स्पर्धा
या आठवणी हृदयात कायम जपून ठेवू. आज आम्ही इथून पुढे निघत आहोत, पण एक वचन घेऊ, जिथे जाऊ तिथे आपल्या शिक्षकांचे आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करू. कारिगिरी जसा मूर्तीला आकार देतो तसेच या सर्व गुरूंनी आम्हाला घडवले. आपल्यातील कलागुणांना वाव दिली. योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी आम्हाला शिस्त लावली. ज्ञानाच्या या पवित्र मंदिरात अभ्यासासोबतच आदर, नम्रपणे, शिस्त, बंधुभावना, एकता या सर्व गोष्टी शिकवल्या. हे अनुभवले दिवस आपण परत एकत्र कधीच साजरे करू शकणार नाही याची मला खंत आहे. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवले दिवस कधीच विसरणार नाही. आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की हा दिवस संपायलाही लागेल. या शाळेचे दरवाजे उद्यापासून आमच्यासाठी कायमचे बंद होते. जोत पेटण्यासाठी समयीत हवी वाट आणि चांदण्या पाहण्यासाठी आकाशात हवी रात. आधी ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते ती तुमच्यासारख्या शिक्षकांची साथ, तुमच्यासारख्या शिक्षकांची साथ. मी सर्वप्रथम तर केली सरांचं थँक्यू सांगेन, कारण की मी कुस्ती खेळायचो पण कधी असं बाहेर खेळला गेलो नव्हतो, तर स्पर्धा कधी खेळलो नव्हतो. तर त्यांनी मला तालुका लेवलला, जिल्हा लेवलला खेळण्यासाठी प्रवर्तक केलं आणि खेळवलं आणि मी तिथे माझा उत्कृष्ट खेळ सुद्धा दाखवला. त्याच्यासाठी थँक्यू केली सर. गर्जे सरांनी तर इतकाच सांगितला, करिअर कसा बनवायचा. करिअरमध्ये लाजायचं नाही, हसायचं नाही, खेळायचं, पूर्णपणे झोपून द्यायचं. थँक्यू त्यासाठी गर्जे सर. आम्हाला जेव्हा मी इलेमेंटरी इंटरमिजिएटला बसलो होतो तेव्हा तर मला माहीत नव्हतं चित्रकला हे इलेमेंटरी इंटरमिजिएट मधून काय मिळणार आहे. ते आम्हाला एकदम भरपूरपणे भाषण देऊन आणि लेक्चर देऊन शिकवलं. त्यासाठी सरांचं खूप धन्यवाद, पाटील सरांचं. आणि आंबेडकर सर यांच्याबद्दल तर काही सांगूच नका. आंबेडकर सरांच्या शिक्षणाला सॅल्यूट आहे. आंबेडकर सर एका महिन्यात अर्धाभूषण संपवणारे सर व समजून देणारे सर म्हणजेच आंबेडकर सर. त्याचबरोबर मी माझ्या विद्यार्थी मित्रांचं खूप अभिनंदन करेन, कारण की जेव्हा मी जिमला जायचो, कुस्त्याला जायचो तेव्हा एकालाही काही येत नव्हतं. तेव्हा सर्वात जास्त शिकवणारा म्हणजे भाविक. त्यासाठी खूप जोरे टाळ्या वाजवा प्लीज. तुम्हाला जे जे अनुभव या शाळेमध्ये चांगले वाईट आले असतील ते मनामध्ये ठेवायचे. ज्या ज्या शिक्षकांनी तुम्हाला ज्या ज्या वेळी मार दिला असेल तो मार तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या योग्य वर्तनासाठीच असेल ही मनामध्ये भूमिका ठामपणे ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला परीक्षेला जाल त्यावेळेला अतिशय आनंदाने जा. कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगू नका आणि त्याचप्रमाणे पूर्णपणे पेपर सोडवा. जे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत त्यांनी जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला 80 मार्कापैकी 25 मार्क तरी मिळाले पाहिजेत. कारण शाळेने तुम्हाला 20 पैकी जास्तीत जास्त मार्क दिलेले आहेत. म्हणून तुमचा शाळेने तर काम केलेलं आहे, फक्त तुमचं काम लेखनाचं आहे. आणि सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतील आणि आपल्या शाळेचा चांगल्या पद्धतीने निकाल लागेल अशी मी आशा बाळगतो. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना SSC बोर्डाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवितो. आपली आठवण आम्ही रोजच काढत राहू, कारण त्या साऊंड सिस्टमचा आम्ही रोजच वापर करणार आहोत. द्वितीय क्रमांक वेदिका पेजवर येऊन साहेबांकडून पारितोषिक घेऊन जाईल. डावरे या दोन्ही विद्यार्थिनींना मी विनंती करतो त्यांनी इकडनं डावीकडून एंट्री करायची आहे. अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक घ्यायचं आहे. 31% आणि द्वितीय विद्यार्थ्यांचे प्रथम क्रमांक आणि द्वितीय कामा नये हा तुमचा सन्मान आहे. द्वितीय क्रमांक 100 मीटर धावणे बुद्धिबळ स्पर्धा आदित्य यानंतर दक्ष मोहन पाटील
100 मीटर धावणे प्रथम क्रमांक संजय भोईर 9वी ब च्या विद्यार्थिनीला, गवंडी 9वी अ ची विद्यार्थिनी द्वितीय भाग्यश्री गवंडी. चला बराबर. प्रथम क्रमांक बुद्धिबळ आणि द्वितीय क्रमांक ची विद्यार्थिनी ही प्रथम क्रमांक चमचा गोटी आणि बक्षिस मिळालेले आहेत. त्या विद्यार्थिनीचं आपण जायचंय, पारितोषिक बक्षीस घेऊन जायचंय. प्रथम क्रमांक आणि जिज्ञासा साईनाथ मडवी. यानंतर 5वी कृष्णा जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते संगीत खुर्ची बनवणे स्पर्धेमध्ये प्रथम ग्रीटिंग कार्ड बनवणे स्पर्धेत पल्लवी शैलेश तांबडी, साता कैलास तांबडी 100 मीटर धावणे. आमरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर द्वितीय क्रमांक संगीत खुर्ची, क्रमांक रांगोळी स्पर्धा, द्वितीय का बरं हा तुमचा गौरव आहे. ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे यानंतर पायल पुजारी, दिव्या रावते, दिया पुजारी उपविजेता संघ. यानंतर सायकल सरांना मी विनंती करतो. उपविजेता संघ प्रांजल चव्हाण, सालत्रे, मानस रसाळकर, दीपेश पवार, रितेश गोड, विश्वनाथ संघ. 7वी ब लावण्या ठाकरे, दिशा मोरे, दिव्या आतकरी, पूजा भोईर. यानंतर द्वितीय क्रमांक. यानंतर दिशा पुंडलिक गाठ वक्तृत्व स्पर्धा झाली 1 ऑगस्ट निमित्ताने. जय जाधव याला मी विनंती करतो की राऊत प्रथम क्रमांक पंक्ती रंगवणे स्पर्धा. निधी महेश पाटील तृतीय, केश अशोक पाटील तृतीय क्रमांक. विद्यार्थी राहिलेले तंदूर बनवणे मुली प्रथम. चित्र जाधव मॅडम आपल्या शाळेच्या रांगोळी स्पर्धा व्हायचं नाही. 2 मिनिटं थांबा. कुठे तृतीय क्रमांक लावण्या बाळाराम, ईशा चौधरी. कार्यक्रम संपलेला नाहीये. पाटील 8वी अ, पाटील 9वी प, सिद्धी नंदकुमार. यानंतर घुरे प्रथम क्रमांक आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. स्तरावर बक्षीस मिळालेलं आहे. येणार आहोत. यानंतर पुढील सूत्र मी केने सरांकडे देतोय. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना, मेहनतीला जेव्हा मिळतो गौरव. जे आयुष्य आहे हे फार गुंतागुंतीचं आयुष्य आहे आणि या आयुष्यामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल, हल्लीचे दिवस फार वाईट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आत्मविश्वासाने उभं राहायचं असेल तर शिक्षणाशिवाय कर्मफळ नाही. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते, विशेषतः मुलींना सांगते की पुढचं शिक्षण 10वी नंतर आपण पूर्ण करून आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शाळेचं नाव आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. मुलींनी 10वी नंतर घरी न बसता पुढील शिक्षण घ्यायचं आहे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते क्षेत्र आपण निवडायचं आहे. आज अनेक स्किल तुम्हाला उपलब्ध झालेले आहे. ते स्किल आत्मसात करा. स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर नवनवीन स्किल आत्मसात करणं ही काळाची गरज झालेली आहे. जग फार वाद झालेला आहे. एक मार्कासाठी नंबर आपला जातो आणि म्हणून सर्वांनी आम्ही जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा यथोचित उपयोग करून सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आपला जो 3 तासाचा पेपर असेल 2 तासाचा असेल, सर्व आत्मविश्वासाने पेपर त्या ठिकाणी सोडवायचा आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि आपल्या शाळेचा जो परंपरा आहे शाळेची
निश्चितच मला आत्मविश्वास आहे की माझे विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याही गोष्टीत मागे पडणार नाही आणि आपल्या शाळेचा निकाल जो आहे अतिशय चांगल्या प्रकारे ते लावतील हा मला आत्मविश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर बसलेले तुमच्यापेक्षा 8वी 9वी 10वीची 5वीपासून आहे ते 8वी 5वी ते 9वी पर्यंत विद्यार्थी आहेत. त्यांना तुम्ही चांगला संदेश देऊन जा का आम्ही जसं याच्यामध्ये परीक्षेमध्ये पास झालो 9वी पर्यंत, आता आमचा 10वीचा पुढचा पेपर येणार, परीक्षा येणार, त्याच्यात आम्ही उत्तीर्ण होणार आणि या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत ते सर्व डॉक्टर, इंजिनियर, वकील सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा हे सर्व माझे 10वीची बॅच आहे. याच्यामध्ये सर्व पुढे जाणारे विद्यार्थी दिसतात मला, कारण त्यांच्या भाषणावरून असं समजतं की या शाळेतला जो कार्यक्रम आहे तो आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडलेला नाही. कुस्तीपासून जिल्हा स्तरापर्यंत गेलो, कुठलाही कार्यक्रम असा ठेवलेला नाही का त्याच्यामध्ये आपल्या सर्व मुलांनी भाग घेतलेला नाही. आज इथे पटांगणामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो शाळेमध्ये तेव्हा छत्रपती महाराजांचा जो पुतळा आहे, गुणवंत नीतिवंत जाणता राजा, या राजाचं दर्शन घेतला तरी माणसाला सुख समाधान होतो आणि याच्यामध्ये जी काय आपल्यामध्ये बुद्धिमत्ता वाढते ती आपल्याला समजून येते. त्याच्यामध्ये आता जे पुढील विद्यार्थी आहेत त्यांनी आता हे हे विद्यार्थी जवळ 120 विद्यार्थी असतील 10वीचे, हे जरा आपल्या शाळेतून गेल्यावर जरा उणीव कमी भरण्यासारखी वाटतं मला. याच्यामध्ये उणीव भरली पाहिजे आपली. शिक्षकांना पण जरा असं वाटतं, वाईट वाटतं की आपला आता 10वीचे 2 बॅच गेले, समजा 2 वर्ग खाली झाले आपले. आणि याच्यामध्ये आणखी आपल्याला या परिसरामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये आपल्या इथं आता फुकट ॲडमिशन आहे, कोणाकडून 1 रुपया घेतला जात नाही. कारण का सर्व विद्यार्थी गरीब आहेत आणि आपला आदिवासी भाग आहे. याच्यामध्ये सर्व विद्यार्थी एकमेकाला सांगा की आपली शाळा ही जुन हे विद्यालय हे 1 नंबरचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही शिक्षक कमी पडत नाही शिकवण्याबद्दल आणि कुठलेही कर्मचारी आहेत याच्यामध्ये कधी वादावाद होत नाही. आता मी जास्त काळ वेळ घेत नाही. कार्यक्रमासाठी उपस्थित लाभणारे आपले प्रमुख पाहुणे आहेत. श्रमिक मंडळ भिवंडी या संस्थेचे सचिव तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तानाजी पाटील साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. मी आपला सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो. त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका आपण देखील या ठिकाणी वेळात वेळ देऊन वेळेवरतीच या ठिकाणी उपस्थित झालात. आपला देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वजण या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित झालात. आपण शांत राहिलात, कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली. या आपल्या सर्वांचे